गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण कालचं मार्केट जर आपलं पाहिलं तर काल मार्केट बऱ्यापैकी खाली गेलं होतं फर्स्ट हाफमध्ये, परंतु सेकंड हाफमध्ये मात्र मार्केट रिकवर झालं. तर त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं होतं की एक न्यूज आली होती गव्हर्नमेंटकडनं, ऑफिशियली नाही परंतु बऱ्याच साऱ्या न्यूज मीडियामध्ये आली होती की जे काही गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत तर त्याच्यामध्ये जे फॉरेन इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतात तर त्याच्यावरचा टॅक्स जो आहे तर तो कट करण्याचा गव्हर्नमेंट विचार करत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये एक रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु ही रिकव्हरी काही फार काळ टिकलेली नाही, कारण जसं आपलं मार्केट बंद झालं आणि US मार्केट सुरू झालं तसं पुन्हा केऑस सुरू झाला. आता जर आपण US मार्केट जर पाहिलं काल रात्री तर US मार्केट रेडमध्ये क्लोज आहे आणि ग्लोबल मार्केट्स आणि युरोपियन आणि एशियन मार्केट्सही मोस्टली रेडमध्येच ट्रेड करत आहेत. जर आपण FIS-DIचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन पुन्हा 5,500 कोटींचं सेलिंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट तेवढंच बाईंगही केलेलं आहे. म्हणजे आपण एकंदर जर पाहिलं तर आज काही ग्लोबल परिस्थिती म्हणावी अशी व्यवस्थित नाही. त्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 150 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन करेल. म्हणजेच काय की आता जो रिसेंट लो आहे परवाचा आणि कालचा तर तो डिफेंड करणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तो डिफेंड होऊ शकला नाही तर अजून एक फ्रेश डाऊनसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते की जी आपल्याला डाऊनसाईडला 23,000पर्यंत घेऊन जाऊ शकते आणि 23,000 जर ब्रेक झाला तर 22,700. म्हणजेच काय की एक एक लेवल जेव्हा मार्केट ब्रेक करतं तेव्हा नेक्स्ट टार्गेट जे आहे तर ते ओपन होत असतं. तर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर डाऊन साईडला 23,000 आणि अपसाईडला 23,400 ते 23,500 या दरम्यान मार्केटमध्ये ट्रेड होण्याची पॉसिबिलिटी आहे. मार्केटमध्ये जसं मी तुम्हाला गेले काही दिवस सांगतो आहे की स्ट्रेंथ बिलकुल नाही आहे. जसं जसं मार्केट थोडंफार वर येण्याचा प्रयत्न करतं, ज्याला आपण फार तर शॉर्ट कवरिंग म्हणू शकतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक फ्रेश सेलिंग लेगच पाहायला मिळते. याच्यामागे काय कारण आहे तर काल जे काही US आहे तर त्यांनी अनाऊन्स केलं की जगामध्ये जे काही फोर्स लेबर्स आहेत तर ते जे यूज करतात कंट्रीज तर त्या कंट्रीजवरती 12.5% टॅरिफ त्यांनी इम्पोज केलेलं आहे. त्याच्यामध्ये भारतसुद्धा आहे. म्हणजेच काय हे सगळं मुद्दाम केलं जातं. जे देश त्यांचं ऐकत नाही त्या देशांसाठी केलं जातं. हे जेव्हा तुम्ही ती लिस्ट पाहाल तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल. फोर्स्ड लेबरमध्ये पाकिस्तान येत नाही, बांगलादेश येत नाही, भारत येतो. मग विचार करा. त्यामुळे जगामध्ये रूल बेस ऑर्डर जे आहे तर ते केवळ नावासाठी असतं. प्रत्येकजण स्वतःचा फायदा पाहत असतो, याच्या पलीकडे काही नाही. तर मग आता पाहूयात की येणाऱ्या दिवसामध्ये काय घडणार आहे ते. परंतु आजचा दिवस ग्लोबली पाहिला तर फार चांगला तर नक्कीच नाही आहे. परंतु आपल्या मार्केटमध्ये फार मोठी डाऊनसाईड दिसत नाही. त्याचं कारण असं की जेव्हा जगातले मार्केट्स ग्लोबली रॅली करतात तेव्हा आपलं मार्केट पडतच असतं. त्यामुळे जगातले मार्केट जेव्हा पडतील तेव्हा आपलं मार्केट अजून जास्त पडण्याला काही स्कोप राहत नाही. ओके, जर आपण काल रात्री जर US आणि इराणमधलं जे काही युद्ध आहे त्याच्या संदर्भातले अपडेट्स जर पाहिले तर इराण काय करत आहे की आसपासचे जे काही त्यांचे अलाईज आहेत USचे तर त्यांच्यावरती हल्ला करते. त्यांचे जे काही मिलिटरी डेस्टिनेशन्स आहेत तर त्याच्यावरती हल्ला करत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला दोन्ही देश असंही सांगतात की सीज फायर ॲक्टिवेट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इराणनं सुद्धा काही पीस पॉईंट्स आता अमेरिकेला दिलेत. मग आता अमेरिका त्याच्यावरती काय रिॲक्ट करते किंवा काय उत्तर देते ते पाहणं जास्त गरजेचं आहे. म्हणजेच एकंदर जर पाहिलं तर एका बाजूला युद्धही चालू आहे, दुसऱ्या बाजूला जे काही सीज फायर आहे तेही ऑन आहे आणि टॉक्स तेही ऑन आहेत. त्यामुळे काय ट्रम्प प्रशासनाचं चाललं आहे ते काही समजायला मार्ग नाही. परंतु असो, हे युद्ध काही इझिली थांबण्यासारखी कुठलीच गोष्ट दिसत नाही, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ऑइल प्राईस जे आहे तर ते ऑलमोस्ट $96 पुन्हा क्रॉस करून गेलेले आहेत. म्हणजे आपल्यासाठी जर कुठली भीतीची गोष्ट असेल तर ती आहे ऑइल. म्हणजेच काय की युद्ध चालू राहो किंवा बंद हो यानं आपल्याला काही फरक पडत नाही, परंतु ऑइलमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नको आहे आणि ऑइल इझिली आपल्याला मिळालं पाहिजे, बस एवढीच गोष्ट आहे. बाकी अदरवाईज तुम्ही कितीही लढत राहा त्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ
बायपास करण्यासाठी सगळेच देश प्रयत्न करत आहेत, इन्क्लुडिंग ज्यांना ते ऑइल पाहिजे ते सुद्धा आणि ज्यांना ते विकायचे ते सुद्धा. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय गोष्टी घडत आहेत तर ते पाहणं भविष्यामध्ये खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.